पूजा कांदेकर. मुक्तागिरी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर एक नोखा कार्यक्रम घेऊन आले ज्याचं नाव आहे आम्ही सातारकर. या नावाप्रमाणेच मी तुमच्यासमोर साताऱ्यातील काही खास व्यक्तींना पाहुणे म्हणून घेऊन येते. तर आज आपल्या समोर असाच एक पाहुणा कलाकार तुमच्या भेटीस घेऊन आली ज्याचं नाव आहे स्वप्नील पवार, म्हणजेच मुलगी झाली हो फेम दीपक. दीपक, तुझं आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर मला असं विचारायचं आहे की साताऱ्यात बरेच कलाकार आहेत, बरेच लोक प्रयत्न करतात, बरेच लोक या गोष्टीसाठी वाटचाल करण्याला सुरुवात करतात, पण तू असं वेगळं काय केलंस की जेणेकरून तुला याच्यात म्हणजे आपण यश नाही म्हणू शकत पण अशी कोणती गोष्ट तुला भेटली की जेणेकरून तुला एवढी मोठी संधी मिळाली? सुरुवात कशी करशील? नमस्कार, मी स्वप्नील पवार. प्रयत्नशील राहिलो मी ह्या गोष्टींमध्ये. म्हणजे अगदीच मी असं काही लहानपणापासून ठरवलं नव्हतं की मी ऍक्टिंग करेन किंवा बाकीच्या गोष्टी करेन. अगदीच स्टुडियस असं नव्हतो मी, पण माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर माझ्या काही आवडी होत्या, म्हणजे सिंगिंग म्हणा किंवा डान्सिंग म्हणा. आणि डान्सिंग करत असताना मला हा छंद ऍक्च्युली म्हणजे ऍक्टिंग क्षेत्र हे आवडायला लागलं. डान्सिंग करत असताना मी त्या क्षेत्राकडे वळत गेलो. सो त्यानंतर मला असं वाटलं की हे क्षेत्र कदाचित इंटरेस्टिंग आहे. मग त्यानंतर अशी पण स्टेज आली की मी क्विट केलेलं, की म्हणजे मी डान्सिंग पूर्णपणे क्विट केलं, ऍक्टिंग क्विट केलं आणि त्यानंतर फुल फोकस एकुलता एक असल्यामुळे मी ह्याच्याकडे जॉबकडे लक्ष दिलेलं पूर्ण. पण त्यानंतर असे इन्सिडेंट झाले की म्हणजे जॉब करत असताना माझं मन लागत नव्हतं किंवा माझ्या त्या आवडीकडे मला असं सतत माझं मन डोकवायचं की बाबा स्वप्नील तू हा नाहीयेस, तुला ते करायला हवं. हे असं मला सारखं व्हायचं. म्हणजे अगदीच मी 3-1 वर्ष जॉबमध्ये केलं, पण त्या 3 वर्षांमध्ये मला असं रिअलाइज झालं की मी नाही जॉब करू शकत कंटिन्युअसली. सो ही कला क्षेत्राची ओढ मला होत होती कंटिन्युअसली त्या 3 वर्षात. सो मग कोरोना नंतर माझा जॉब ऍक्च्युली गेला आणि त्यानंतर मग मी ह्या क्षेत्राकडे म्हणजे त्याला काही इन्सिडेंट झाले आणि मी ह्या क्षेत्राकडे पुन्हा नव्यानं सुरुवात करून किंवा ह्या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघायला लागलो. आणि मग तिथून मग माझा प्रवास ऑडिशन्स देऊन वगैरे असं माझं सुरू झालं एकंदरीत. मला अजून एक गोष्ट सांगायची वाटते की आम्ही दोघे एकमेकांना आधीपासून ओळखतो. सो आम्ही बऱ्याच गोष्टी एकत्रच सुरुवात केलेली असं म्हणायला पण काय हरकत नाही. पण तू जास्त करून त्या गोष्टीकडे प्रयत्न केलेस, तू सक्सेसफुल आहेस असं मी नाही म्हणते बिकॉज तू त्या ह्याच्यावरती चाललायस. तर आत्ताची जी काही नवीन पिढी आहे त्यांच्या मनात बरेच गैरसमज आहेत, बऱ्याच अशा गोष्टी की त्यांना असं वाटतं की हे तर खूप सोपं आहे, नाही हे तर फार अवघड आहे, असं त्यांच्या मनात बरेच असे समज आहेत. तर त्या गोष्टींना तू कसे पाटे फोडतोस किंवा त्याच्याबद्दल तुला काय सांगावं असं वाटेल या क्षेत्राबद्दल? म्हणजे जे नवीन आता ह्या क्षेत्रामध्ये येऊ पाहतात तर त्यांच्यामध्ये एक भीती असते की आपल्याला हे झेपणार का नाही. म्हणजे मी अगदी नवीन होतो तेव्हा पण मला असं वाटत होतं की मला हे क्षेत्र झेपेल न झेपेल किंवा मी कसं सर्व्हाइव्ह करू शकतो वगैरे. पण तुम्ही जर कॉन्फिडंट असाल ना तुमच्या स्वतःबद्दल की म्हणजे अगदीच तुम्ही कामामध्ये सातत्य ठेवलं, तुमच्या कुठल्याही गोष्टीची सुरुवात करून तुम्ही त्यामध्ये सातत्य ठेवलं तर तो कॉन्फिडन्स आपोआप बिल्ड होतो. म्हणजे तुम्ही जर एक पोहायला सुरुवात केली तर पहिल्या दिवशी तुम्हाला नाही येणार, दुसऱ्या दिवशी नाही येणार, पण ऍटलीस्ट 10व्या दिवशी तुम्हाला तरंत तरी येईल. सो हे प्रत्येक फील्ड मधलं आहे. म्हणजे अगदीच प्रयत्नशील राहणं हे खूप गरजेचं असतं आणि स्वतःवर कॉन्फिडंट ठेवणं. कारण की डिमोटिवेट करणारे लोक भरपूर आहेत आपल्या जवळपास म्हणा किंवा आपले नातेवाईक आपल्याला डिमोरलाइज करतात की बाबा तू कसा दिसतोयस, मग तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकू शकशील का किंवा तुझं टॅलेंटच नाही. सो स्वतःवरती विश्वास ठेवणं, स्वतःवरती काम करणं, आपण कुठे चुकतोय मग ते लूप होल्स ओळखून स्वतःवरती सातत्याने काम करत 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 ते डेव्हलप होतं आणि मग तो कॉन्फिडन्स येतो आणि तुम्ही इझिली सर्व्हाइव्ह करू शकता. बरोबर. तू वेब सिरीज केल्यास, नाटक केलंस, फिल्म आय थिंक नाही केलीस बट करशील. मी केली. एक म्हणजे महासत्ता मूवी, म्हणजे तो अगदीच लोकल होता. म्हणजे मला वाटतं किंचित एक सातारमधल्या 3-4 ठिकाणी तो लागला. समर्थ असेल म्हणजे जुनं समर्थ जेव्हा चालू होतं तेव्हा राजलक्ष्मी वगैरे इथे लागले, पण तो अगदीच लोकल होता त्यामुळे एवढा त्याला स्कोप नाही मिळाला. महासत्ता म्हणून मी एक मूवी केला, तो पण एक्सपिरियन्स खूप चांगला होता ऍक्च्युअली. तर नाटक, सिनेमा, वेब सिरीज आणि थिएटर
या सगळ्यात तुला असं एक असा डिफरन्स म्हणशील किंवा मग एखादं साम्य जे तुला खूप जाणवलं की नाही हे करताना योग्य वाटतंय, हे करताना काहीतरी चुकीचं वाटतंय, असं काहीतरी डिफरन्स? थिएटर, सिरियल किंवा मूवी ह्यामध्ये सिमिलरिटी म्हणजे एकच आहे की ऍक्टिंग. तुम्हाला तिन्ही ठिकाणी ऍक्टिंगच करायची. म्हणजे थिएटरमध्ये जावा, सिरियलमध्ये जावा किंवा मूवीमध्ये जावा, कुठेही गेलं तर तुम्हाला ऍक्टिंग हे बेसिकच आहे. त्यामध्ये सगळीकडे ऍक्टिंगच करायची. डिफरन्स म्हणाल तर प्रत्येकाचे जॉनर हे वेगवेगळे. म्हणजे थिएटर तुम्हाला वन टेक मध्ये करायचं असतं. म्हणजे कर्टन अगदी ओपन झाल्यापासून ते क्लोज होईपर्यंत तुम्हाला वन टेक मध्ये बिना फंबल मारता सगळं तुम्हाला वन टेक मध्ये करायचं असतं. आपण त्याला वेळ पण भेटतो, त्यासाठी दीड महिन्याची प्रॅक्टिस असते. सो ते होऊन जातं. मूवी आणि सिरियल मध्ये कसं असतं की तुकड्यांमध्ये काम असतं. म्हणजे आज एक सीन झाला, उद्या दुसरा सीन करायचंय, तिसरा सीन करायचंय. मग प्रत्येकाचे जॉनर वेगवेगळे. पण थिएटर जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला ह्या दोन गोष्टींमध्ये जास्त स्ट्रगल नाही करावं लागेल. म्हणजे थिएटर, सिरियल किंवा मूवीमध्ये. आणि ह्याची फक्त बेसिक टेक्निकल गोष्टींमध्ये जरी तुम्ही शिकलात, म्हणजे क्लोजला काय करायचं असतं, वाईडला काय करायचं असतं, हे जर गणित तुम्हाला कळाली तर तुम्ही इझिली ते ओव्हरकम करू शकता. आय थिंक ते अनुभवाशिवाय नाही येणार. अनुभव. आणि मला एक अजून विचारायचं होतं की तू आय थिंक पहिली सिरियल तुझी ही होती स्टार प्रवाहावरची, सात जन्माच्या गाठी, राईट? तर त्याच्यामध्ये तुझा छोटासा असा रोल होता. तो तुला रोल कसा भेटला? हा, ह्याच्या मागची एक इंटरेस्टिंग कहाणी आहे की मी जसं मी पहिलं म्हणलं की मी क्विट केलेलं. म्हणजे 2015 ते 17 मी डिग्री पासआउट 2015ला झालो. 17 पर्यंत माझ्याकडे जॉबच नव्हता. त्यानंतर मी जॉबकडे लक्ष दिलं की जॉब मला कसा मिळेल. मग 2017 पासून मी जॉब करत होतो आणि 2019ला मला ती संधी चालून आली. ती कशी, ढाणे इंजिनिअरिंग क्लासेस म्हणून आहेत, तर विशाल ढाणे म्हणून ते ऑनर आहेत. तर ते माझ्या खूप जवळचे होते. म्हणजे अगदीच माझ्या कलागुणांना जर वाव मिळाला असेल तर तो ढाणे क्लासमधून. कारण तिथे गॅदरिंग्स व्हायचे आणि मेन म्हणजे गॅदरिंगमध्ये मला अपॉर्च्युनिटी भेटली की मी पंकज चव्हाण डान्स अकॅडमीमध्ये 4 वर्ष इन्स्ट्रक्टर म्हणून काम केलं. म्हणजे गॅदरिंगमधून मला संधी मिळाली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंगिंगमध्ये मला तिथूनच, म्हणजे आम्ही सिंगिंग क्लास करायचो. ढाणे सर, ढाणे मॅडम, विनय सर आणि मी, आम्ही चौघे सिंगिंग क्लास करायचो. आणि त्यामधून मग सिंगिंगची मला संधी मिळाली की आम्हाला जे शिकवायला यायचे सर, घाडगे सर म्हणून, त्यांनी मला संधी दिली की तू आमच्या ऑर्केस्ट्रामध्ये गाशील का. मग मी ती एक मोठी संधी मला मिळाली. आणि त्यानंतर ढाणे सरांच्या मी खूप जवळ गेलो ह्या गोष्टींमुळे की माझ्यामध्ये कलागुण आहेत. आणि ते असे पर्सन आहेत की तुम्हाला शिक्षण तर देतातच पण तुमच्या अदर ऍक्टिव्हिटीमध्ये पण ते सपोर्टिव्ह आहेत. सो ढाणे सरांना माझ्या कलागुण माहीत होती की हा माझ्यामध्ये खूप सारं पोटेन्शियल. कधी कधी असं होतं ना की आपल्याबद्दल कॉन्फिडन्स नसतो, पण समोरचा जो आपल्याला बघत असतो ना त्याला आपल्याबद्दल खूप कॉन्फिडन्स असतो की हा नक्की काहीतरी करेल. सो मी जेव्हा जॉबमध्ये होतो तेव्हा मला सडनली असा फोन आला ढाणे सरांचा की सात जन्माच्या गाठीचे जे प्रोड्युसर आहेत संजय खांबे, ते त्यांच्या घरी येणार होते. म्हणजे ते सांगलीवरून निघालेले, सातारमध्ये येऊन त्यांची म्हणजे सिरियलसाठी त्यांना मर्सिडीज कार लागणार होती. तर ढाणे सरांची मर्सिडीज कार होती. सो ते गाडी घेऊन सेटवरती जाणार होते. सो मला ढाणे सरांचा फोन आला की स्वप्न काय करतोयस. मी म्हटलं सर मी ऑफिसमध्ये असे खांबे सर येणार आहेत, मी इंट्रोडक्शन करून देतो तुझं, बाकी पुढच्या गोष्टी त्या होत राहतील किंवा ऍटलीस्ट इंट्रोडक्शन होणं खूप गरजेचं. तर मग तसं मग मी ऑफिसला काहीतरी रिझन देऊन मी सरांच्या घरी पोचलो. आणि मग संजय खांबे सर तिथे आले आणि ढाणे सरांनी खूप व्यवस्थित इंट्रोडक्शन करून दिलं माझं की हा माझा विद्यार्थी स्वप्नील पवार थिएटर वगैरे करतो. तो म्हणजे मी तेव्हा थिएटर वगैरे करत होतो आपल्या संदीप सरांकडे, संदीप जैन सरांकडे थिएटर वगैरे करतो. चांगले सोशल मीडियावरती पोस्ट वगैरे पण चांगले करतो, व्हिडिओज वगैरे. तर बघा म्हणजे काय होत असेल तर अगदीच म्हणजे काय हरकत नाही, मनापासून तो करेल असं त्यांनी शब्द दिला. आणि तिथून मग संजय खांबे सर म्हणले की ठीक आहे आपण बघूयात काय होतंय का. आणि त्यानंतर ते गेले सेटवरती आणि मला वाटते आठवड्याने मला त्या सेटवरून कॉल आला की स्वप्न म्हणजे त्या शेड्युलरचा की असं उद्यापासून तुझं शूट सुरू होतंय, असं मित्राचं कॅरेक्टर आहे म्हणून. मग मी लगेच ढाणे सरांना फोन केला की सर असं झालंय. ते पण खूप खुश होते की वा चांगली संधी मिळाली. सो मी त्यांचा नेहमी ऋणी राहीन की त्यांनी मला ही संधी दिली. म्हणजे तिथून ऍक्च्युअल माझा सिरियलचा प्रवास सुरू झाला. सो संधी मिळणं ही खूप
काय म्हणतात भाग्याची गोष्ट आहे आणि सहजासहजी कोण देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मग ऍक्च्युअल सुरू झालं तर ते क्षेत्र माझ्यासाठी नवीन होतं. म्हणजे मी मूवी केलेला हा विषय वेगळा की मी खूप वर्षांपूर्वी मूवी केलेला आणि 2019 मध्ये मी हे सिरियलची संधी मला पुन्हा भेटली ढाणे सरांच्या हेल्पमुळे. तर ते पचवणं किंवा ते लगेच त्यामध्ये उतरणं आणि फॅमिलियर होणं कॅमेराशी ते मला जमलं नाही ऍक्च्युली. कॅमेरा होते, थोडा वेळ लागतो आणि डायलॉग्स खूप मोठे मोठे फर्स्ट डेलाच होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या बॅक ऑफ द माइंड असा विचार होता की आपल्यासाठी कोणीतरी त्यांचा शब्द खर्च केला, म्हणजे ढाणे सरांनी आपल्यासाठी त्यांचा शब्द दिलाय की बाबा हा करू शकेल किंवा काय. तर ते माझ्या बॅक ऑफ द माइंड विचार खूप असा पॉपअप व्हायचा की आपल्याला बेस्ट दिलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. त्यामुळे माझा परफॉर्मन्स वरती त्याचा अफेक्ट झाला जास्त करून. म्हणजे नाव आपल्या मागे कोणाचं तरी लागलंय तर ते नाव खराब नको व्हायला आपल्यामुळे. सो ही म्हणजे अगदीच काही खराब काम झालं नाही बट सोसू झालंय. मग पण मी सॅटिस्फाईड नव्हतो. मग मी जेव्हा सगळं शेड्यूल कम्प्लीट झालं 9 दिवसांचं त्यानंतर मी सरांना भेटलो की सर माझ्याकडून नाही झेपलं वगैरे असं तसं, म्हणजे तुमचा शब्द कदाचित मी नाही पूर्ण करू शकलो, जस्टिस नाही देऊ शकलो तुमच्या शब्दाला. बट सरांनी खूप असं म्हणजे व्यवस्थित कॅज्युअली आणि व्यवस्थित समजून सांगितले की नाही रे होतं, म्हणजे अशा गोष्टी होतात सुरुवातीला प्रॉब्लेम सगळ्यांना. सो पण तो धक्का माझ्यासाठी खूप मोठा होता की अगदीच ढाणे सरांना मी खूप रिस्पेक्ट करतो, म्हणजे माझ्या वडिलांसारखेच आहेत ते आणि पहिल्यापासून म्हणजे ती जर जर्नी सांगायची झाली तर ती खूप मोठी आहे. सो मला असं वाटलं की नाही मी कदाचित चुकीचं केलं आणि मग मी तिथे क्विट केलं ऍक्च्युअली. मग 2019 ते 2020 मी पूर्ण क्विट म्हणजे थिएटर क्विट केलं आणि पूर्ण हे की बाबा आता आपण फक्त जॉबच करायचा, ऍक्टिंग मध्ये बहुतेक आपल्याला नाही निभावं लागणार आहे असं मला वाटलं. पण पुन्हा मला त्यांनीच प्रोत्साहित केलं. कसं ते पण सांगतो की एकदा लॉकडाऊनचा थोडंसं मला वाटतं लॉकडाऊन नंतरचा काळ असावा, आम्ही रनिंगला गेलेलो दोघंच, ढाणे सर आणि मी. योतेश्वरच्या तिथून सुरू केलं आणि प्रकृतीपर्यंत आम्ही पळत गेलो. म्हणजे ऍक्च्युली आम्ही असंच पळायला गेलेलो 10 किलोमीटर. म्हणजे त्या दिवशी आमचं भरपूर दिवस चाललेलं की आपण 10 किलोमीटर करायचं, 10 किलोमीटर करायचं, पण कधी झालंच नाही. मग त्या दिवशी आम्ही ठरवलं, पाऊस नुकताच सुरू झालेला पळायला सुरू करताना. सो त्या दिवशी आम्ही ठरवलं की 10 किलोमीटर आज करायचं म्हणजे करायचंच. सो आम्ही सुरुवात केली. सुरुवात करत करत अशी पण कंडिशन आली की नाही नको आता नको करायला, पण पावसात आणि ते आणि चढ पूर्ण डोंगराचा चढ योतेश्वर घाट ते प्रकृतीपर्यंतचा. सो मध्ये कंडिशन अशा येत होत्या की नाही आता नाही झेपणार किंवा काय, पण आम्ही एकमेकांना असं पुश करत होतो. कमॉन मास्तर, आम्ही प्रेमाने म्हणतो त्यांना कमॉन मास्तर. मग मास्तर पण म्हणे स्वप्न कमॉन असं असं करत 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 10 किलोमीटर आम्ही अचीव्ह केलं. म्हणजे हे अनएक्सपेक्टेड होतं त्या दिवशी. म्हणजे अगदीच तुम्ही जर रोज 10 किलोमीटर करत असाल तर तुम्हाला त्याचं काही कौतुक नसेल, पण अचानक एखादी गोष्ट म्हणजे ते म्हणतात ना आज कुछ तुफानी करते, तसं आम्ही ट्राय केलं आणि ते झालं. आणि ते मग ढाणे सरांनी खूप पॉझिटिव्हली घेतलं की स्वप्न हा सगळा खेळ आहे ना तो माइंड मधला आहे. तुम्ही माइंड मध्ये एखादं टार्गेट अचीव्ह म्हणजे टार्गेट सेट केलं तर तुमची एनर्जी बॉडी किंवा जी पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह एनर्जी ती त्या दृष्टिकोनातनं तुम्हाला पुश करते ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठी. आणि त्यांनी मग मला सांगितलं की स्वप्न तू पण असं टार्गेट सेट कर तुझ्या माइंडमध्ये की तुला सिरियल करायचीच आहे किंवा तुला ऍक्टिंग करायचीच आहे, तर कुठला तरी मोठा प्रोजेक्ट तू जोपर्यंत अचीव्ह करत नाही तोपर्यंत तुझं टार्गेट सोडू नको, असं काहीतरी टार्गेट ठेव. आणि ते एन्व्हायरमेंट म्हणा किंवा ते आम्ही दोघंच कनेक्ट होतो त्या गोष्टीशी की आम्ही काय केले. काही लोकांशी असे असतात त्यांनाच कळतं. सो ते आम्ही काय अचीव्ह केले आज 10 किलोमीटर करून, तर ते त्याचं कौतुक आम्हाला होतं. आम्ही दोघंच होतो तिथं, पाऊस पडत होता, म्हणजे निर्जन होता तो रस्ता पावसामुळे. आणि ते मला खूप भिडलं माझ्या अंगामध्ये की नाही हे बहुतेक माइंडचा खेळ आहे आणि मला टार्गेट अचीव्ह करायचंय. आणि मी जो शब्द पाडला ढाणे सरांचा आधी तो मला आता त्यांना जस्टिस मिळवून द्यायचा किंवा तो प्रूव्ह करायचा. सो मी तिथून ऍक्च्युअल पुन्हा सुरुवात केली नव्यानं. आणि त्यानंतर स्वबळावर म्हणा की मला आई माझी काळूबाई मिळाली पहिली सिरियल. त्यानंतर म्हणजे जेव्हा मी पुन्हा सुरुवात केली ती आई माझी काळूबाई मिळाली. त्यानंतर मी वेब सिरीज केली कॉलेजवाली लव्ह स्टोरी. त्यानंतर जमीरा तरांची एक सांगलीची ऍड केली. त्यानंतर मुलगी झाली हो भेटली मला. आता मूवीज वगैरे मुलगी झाली हो मधून म्हणजे खूप लोकांपर्यंत तू पोहोचलास, खूप घराघरात तुझी ओळख झाली.
माझ्या घरात खूप सगळेजण सिरियल बघतात, सगळ्यांना आवडतं तुझं काम. आणि ऑब्व्हियसली जरासं निगेटिव्ह शेड आहे तुझी, आणि तुझ्याबरोबर जे कलाकार आहेत ते खूपच चांगल्या प्रतीचे कलाकार आहेत, म्हणजे अतिशय उत्कृष्ट कलाकार आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार, कारण खूप सगळेच खूप चांगले आहेत. पण त्यांच्यासोबत काम करताना असं तुला भीती नाही वाटली का की बाबा पहिल्यांदाच आपण काम करतोय, आता होईल की नाही चांगलं, नंतर होईल की नाही चांगलं, कारण की ह्या सगळ्या कलाकारांची नावं ऐकूनच दहा बसल्यासारखं होतं. मग तू कशी तयारी केलीस? अगदी म्हणजे मला पण पहिल्यांदा जेव्हा मी सेटवरती गेलो तेव्हा मला कल्पना नव्हती की माझा रोल इतका मोठा असेल. म्हणजे तोपर्यंत मला अशी काय म्हणते सवय होऊन गेलेली की एक 9 दिवसांचं किंवा 4 दिवसांचं अशी कॅरेक्टर रोल असेल. म्हणजे अगदीच मला ही कल्पना नव्हती की माझा कंटिन्यू रोल होईल. हे कन्सिडरेशन ठेवलेलं की मी पोहे जस्ट खाणार, ती मला रिजेक्ट करणार, मग कुठला तरी वेल नोन फेस येईन आणि त्यांच्यासोबत लग्न करून तिचं कंटिन्यू. पण नंतर मला सेटवरती गेल्यानंतर त्यांनी कल्पना दिली की हा रोल इथपर्यंत मोठा आहे. आणि जेव्हा मी सेटवरती गेलो मग सविताताई मालपेकर असतील, शर्वणी ताई असतील, किरण सर असतील, संतोष सर असतील, एवढी कामं केलीत आणि त्यांच्यामध्ये मी बसणं किंवा आपण आता स्वतःला सिद्ध करायचं यांच्यासमोर, तर खूप मोठं दडपण आलेलं. बट खूप चांगले कलाकार आहेत, म्हणजे कलाकार म्हणून उत्तम आहेतच, पण माणूस म्हणून पण चांगले आहेत. त्यांनी मला कधीच असं नाही फील करून दिलं की बाबा मी नौखा आहे किंवा काय, त्यांच्यातलाच एक असल्यासारखं मला त्यांनी फील करून दिलं. खूप कॉपरेटिव्ह आहेत. म्हणजे किरण सर तर साताऱ्याचेच आहेत, त्यांचं पण स्ट्रगल खूप मोठं आहे, कौतुकास्पद आहे त्यांचं काम, सध्या सगळीकडे जर का असते. त्यांनी पण मला प्रत्येक वेळी म्हणजे एखादा सीन आमचं दोघांचा असेल जावई सासऱ्याचा, तर त्यांनी मला सांगायचे स्वप्न आहे तू हे कर, स्वप्न आहे तू ते कर. मग हे इतकं कॉपरेटिव्ह कोणी असं केल्यानंतर आपल्याला रिलॅक्स मग सेटवरती रिलॅक्स झालो की सगळे खरंच आपलं म्हणजे सपोर्ट करतायत किंवा कॉपरेटिव्ह आहे, तर मग आपण पण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करू की आपल्यामुळं कदाचित त्यांच्या कामाला किंवा लॅक परफॉर्मन्स होऊ नये, म्हणून मी पण बेस्ट देण्याचा प्रयत्न. आणि ही मालिका IMDb वर चांगलं रेटिंग आहे, खूप चांगलं रेटिंग आहे, आणि स्टार प्रवाह तर आहेच आहे, म्हणजे नंबर 1 पोझिशनच निघालंय. आणि याच्यातून तुला अजून काही प्रोजेक्ट आहे का तुझी तयारी करायची, किंवा करशील का तू याच्यातून परत? हा तू रोल करतोच आहेस निगेटिव्ह, त्याच्यातून जर अजून वेगळं काही करायचं असेल तर तू कसं करशील? म्हणजे अगदीच म्हणजे संधी चालून येतील, म्हणजे अजून सुद्धा येत आहेत चांगल्या संधी की मूवीज वगैरे येत आहेत. आता अजूनही आता ऑडिशन्स वगैरे दिले 2 प्रोजेक्ट साठी आहे, म्हणजे कन्फर्मेशन मिळालेलं आहे. सो मला इथून पुढे आता निगेटिव्ह माझे खूपच रोल झाले. आई माझ्या कळवाईमध्ये निगेटिव्ह झाले, आई माझ्या कळवाईमध्ये निगेटिव्ह मिळाला, मुलगी झाली मध्ये निगेटिव्ह आहे, आता मी घेतला होता टाकू नको त्यामध्ये पण निगेटिव्ह मिळाला. सो माझा आता असं अट्टहास राहील की मी पॉझिटिव्ह किंवा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न, वेगळं करण्याचा प्रयत्न. तुझ्या आता वेब सिरीज आय थिंक बंद आहेत, शूट वगैरे सगळं बंद आहेत, तर मग पुढचं एखादं आपल्याला सीझन बघायला भेटेल का कॉलेजवाले लव्ह स्टोरीचं? कॉलेजवाले लव्ह स्टोरीचं कदाचित नाही होणार, पण त्यांचीच दुसरी एक कन्सेप्ट आहे, मनवाचन म्हणून आहे त्यांची, तर ते सुरू होईल लवकरच कदाचित. आता लॉकडाऊन मुळे सगळं बंद आहे त्यांचं पण. सो ऑन फ्लोअर म्हणजे प्रोसेसिंग मध्ये आहे, ते फ्लोअर वरती यायला थोडा वेळ लागेल. पण तुझी फॅन फॉलोइंग खूप आहे, तुला खूप मेसेजेस वगैरे येत असतात की सर असं, सर तसं, सर हे, सर ते, असं तुझं खूप चाललेलं असतं. म्हणून मला हा प्रश्न विचारायचा वाटतं की जेव्हा कधी सीझन येईल तेव्हा तू असशील का, कारण की लोक पण नाराज होतील, मुली नाराज होतील खास करून, म्हणून विचारलं, बाकी काही नाही. हो म्हणजे कॉलेजवाले लव्ह स्टोरी मला प्रचंड दिला, म्हणजे अक्षरशः मला असे फेसबुकला इंस्टाला मेसेजेस यायचे की सर तुम्ही खरंच खूप उत्तम काम करताय, प्रणव सर ह्याच नाव मारायचे, त्यामध्ये प्रणव सरांचं कॅरेक्टर मी करत होतो, की तुमचं कॅरेक्टर बघून खरंच आम्हाला आमच्या सरांची आठवण झाली आणि ज्यांच्यावरती आम्ही प्रेम करायचो, कॉलेजचे दिवस आम्हाला आठवले वगैरे तुमच्या. पण त्यांना कदाचित माहित असेल की तुझं वय फार कमी आहे, सो वेल, त्याच्यामुळे त्यांना वाटत नसेल कदाचित. आणि अजून एक असं की आपल्या बरोबरची बरेच मुलं मुली म्हणून आपण जे थिएटर करत होतो आता कोणी नाही फारसं लक्ष देते किंवा असं आहेत बरेच जण, तर मग त्यांच्याशी कधी कॉन्टॅक्ट होतो का? त्यांच्याकडून कधी तुला असं वाटलंय का की यार हा आपल्यासोबत पाहिजे होता, तो आपल्यासोबत पाहिजे होता, अजून मजा आली असती सगळं एखादं काम करताना, असं कधी वाटलं का? एखादं भेटली का कोणी एखादी व्यक्ती, मित्र म्हण, मैत्रीण म्हण, जुनी? हो म्हणजे आता
थिएटर ऍक्च्युली. आणि अजून एक की तू आता थोडक्यात तू सेलिब्रिटी आहेस, सो तुझ्यावर त्यांचं वागणं पण थोडंसं चेंज होणार, त्यामुळं कसं अगदीच वागणं नाही चेंज झालेलं. म्हणजे कोणाशीही आजही मी तितकाच म्हणजे जसा आधी होतो तसाच मी आजही आहे. म्हणजे अगदी मला स्कूल मधल्या खूप लोकांचे फोन्स वगैरे येतात वगैरे, कसं आहे तू सगळ्यांना रिप्लाय ही खूप मोठी गोष्ट आहे की तो सगळ्यांना रिप्लाय करतो. अगदी मलाही माहिती, मी जेव्हा विचारलं होतं स्वप्नील हा ओके ओके, त्यानं कधीही म्हटलं नाही की मला वेळ नाही, मला जमणार नाही, अजिबात कधी म्हटलं नाही. त्याची ही गोष्ट खूप छान आहे की तो डाऊन टू अर्थ आहे. तो जरी इथून पुढे तुला किती मोठी संधी मिळाली तरी तो असाच वागणार आहे, मला पूर्ण खात्री त्याच्यावरती. सो मला एवढंच विचारायचं होतं की सगळ्यांशी तुझं रिलेशन तसंच आहे पहिल्यासारखं, त्यामुळे मग त्याच्यात काही फरक पडणार नाहीये, कधीच नाही पडणार. आणि इव्हन मी प्रत्येकाला रिप्लाय करतो, त्याच्या मागचं कारण म्हणजे हेच की प्रत्येक जण आपल्यावरती प्रेम करतो, तर काहीतरी वेळ देऊन किंवा त्याच्या काहीतरी फिलिंग्स असतात आपल्याला घेऊन की हा हे कॅरेक्टर दीपक मला आवडतो किंवा प्रणव सर मला आवडतात. सो ते वेळात वेळ काढून आपल्याला मेसेजेस करत असतात. सो त्यांचा वेळ पण इम्पॉर्टंट तितकाच आहे जसा आपला वेळ इम्पॉर्टंट आहे. सो मला जेव्हा म्हणजे अगदीच आहे असं दुसऱ्या मिनिटाला मी रिप्लाय करणं किंवा हे नाही होते, पण जसा मला वेळ मिळेल तसं मी सगळ्यांना रिप्लाय करतो, थँक्यू म्हणतो, त्यांचे आभार मानतो. कारण की हे प्रेम टिकवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे टिकवता आलं पाहिजे प्रत्येक कलाकाराला. कारण तीच मला वाटते कलाकाराची पोचपावती किंवा बक्षीस असावं कदाचित. आणि प्रेक्षक तुला प्रेम देतातच आहे, भरपूर प्रेम देतात, त्यात काही वादच नाही. पण जर इथून पुढं साताराचं एखादं काही प्रोजेक्ट सुरू करायचं म्हटलं तर तू तितकाच खुश असशील करायला, कारण की कसं असतं एखादा मोड भेटलं, एखाद्याला पुशअप्स मिळाले तर बाहेर आपण पडत असलो की या सगळ्या गोष्टी मागं पडून जातात, आपोआपच पडून जातात, त्याला काही आपण कारण नाही देऊ शकत. तर जर तू एखादा प्रोजेक्ट करायचं म्हणतो तर तितकंच आवडीनं करशील. अगदी म्हणजे मी कुठलंही काम केलं ना तर ते आवडीनंच करतो. म्हणजे असं ह्याच्या मागचं एक रिझन मी सांगेन की पंकज चव्हाण डान्स अकॅडमीला असताना मी नेहमी मागे डान्स करायचो. म्हणजे माझी हाईट जास्त असल्यामुळे मी मागे सोबत पण मी काम केले होते, पण ते शाहूकाला अगदीच फार पूर्वी कॉम्पिटिशन व्हायचं त्यामुळे मी सुरुवात अगदीच शाहूकाला मंदिर पासून सुरुवात केली. नंतर पंकज चव्हाणला तो इन्सिडेंट सांगायचा राहिला की सेंटरला सेलिब्रिटी डान्स करायचा आणि मी खूप मागे डान्स करायचो. म्हणजे मागचे बॅक डान्सर्स असायचे त्यामध्ये मी असायचो. आणि शेवटची एंट्री होती, एंट्रीचा डान्स वगैरे जो झाला आणि पॅकअप झालं. पॅकअप झाल्यानंतर आम्ही सगळे म्हणजे मॅनेजमेंटमध्ये असल्यामुळे सगळे आवरावर लोटून बेटून गाड वगैरे असं करत होतो. आणि एक व्यक्ती XYZ आले, असं मला नाव माहित नाही मला त्यांचं, पण ते आले, सिनियर होते आणि म्हणाले बाळा इकडे रे. मी गेलो त्यांच्याकडे. ते म्हणले तुझं नाव काय? मी म्हणलं स्वप्नील. खूप छान डान्स करतोस तू, एक्सप्रेसिव्ह आहेस, एक्सप्रेशन खूप छान आहे. म्हणजे माझं लक्ष त्या सेंटर मध्ये जो कोण नाचत होता त्याच्याकडे अजिबात नव्हतं, तुझ्याकडे होतं. थ्रू आउट म्हणजे 2 मिनिटाचा 3 मिनिटाचा जो काही डान्स होता त्यामध्ये थ्रू आउट मी तुलाच बघत होतो. मला तू खूप आवडलास, खूप चांगलं प्रगती कर ह्यामध्ये, असं वगैरे ते. मग तेव्हा मला क्लिक झालं की तुम्ही स्टेजवरती कुठेही असा, तुमच्याकडे ते डेडिकेशन किंवा तुम्ही मनापासून एखादं काम केलं ना तर ते अप्रिशिएट होतं कुठल्याही कानाकोपऱ्यात, मग तो ऑडियन्स बसलेला असो किंवा काय. तर तिथं मला हे क्लिक झालं. मग मी ते इकडे पण वापरतो ऍक्च्युली ऍक्टिंग मध्ये की तुमची लेंथ कॅरेक्टरची काय आहे हे इम्पॉर्टंट नाहीये, पण तुम्ही त्या लेंथ मध्ये किती तुमचं 100% देता ना त्यावरती तुमचं पुढचा परफॉर्मन्स किंवा तुम्हाला पुढची मिळणारी कामं त्यावरती ठरत असतात. आता कॉलेजवाले लव्ह स्टोरी मध्ये पण मी लीड करत नव्हतो, त्यामध्ये छोटासा रोल होता. आई माझ्या काळूबाई मध्ये पण मी एक छोटासा सीन केला, ना की कॅरेक्टर रोल किंवा एखादा हे. सो त्यातून मला मुलगी झाली होतं काम जनरेट झालं किंवा तिथं मी बेस्ट दिला. एक छोटासा सीन म्हणजे अगदीच प्राजक्ताला धक्का मारायचा होता, एक निगेटिव्ह बागेतला सीन होता की बागेत जे टपोरी लोक असतात तर तिला धक्का मारून तिला थोडंसं छेडायचं होतं आणि तो हिरो मला बुक्की मारतो आणि तिथंच कट होणार होता. सो अगदी मला स्क्रिप्ट पण दिली नव्हती, फक्त सीन समजून सांगितलं आणि तेवढा एक 2 ते 3 मिनिटाचा तो सीन होता. पण त्यावरून मला ते काम अप्रिशिएट झालं, लोकांच्या नजरेत आलो मी तिथल्या टीमच्या. म्हणून जेव्हा मुलगी झालीला ती टीम होती तेव्हा मला तिथं थोडंसं इन व्हायला, म्हणजे अगदीच कसं असतं की ऑडिशन्स 700 येऊन पडलेले असतात एका कॅरेक्टरसाठी, पण एक व्यक्ती असा असतो जो त्यांच्या कमिटीमध्ये असतो. म्हणजे अगदीच तुझ्याकडे 700 आले ऑडिशन्स तर तू 700 नाही बघणार, पण एखादा तू अपॉइंट केलेला असतो की बाबा तुझ्याकडे कोणी कॅरेक्टर चांगले असतील तर ते देत जा. तर आई माझ्या काळूबाई मधून मी म्हणजे ऑडिशन्स पाठवलेले
मग त्यांनी इकडे पाठवलं. ऍक्च्युली हा वेगळी गोष्ट असते की तुमचं ऑडिशन क्रॅक होणं किंवा आवडणं ही पुढची गोष्ट असते, पण ऍटलीस्ट तुम्ही तिथपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं असतं. सो तुम्ही किती कॅरेक्टर करता. मग मी आई माझ्या काळूबाईमध्ये मनापासून दिलं नसतं तो छोटासा रोल, तर मला वाटतं मुलगी झाली मध्ये कदाचित मी तिथे ऑडिशन्स पर्यंत पोहोचू शकलो नसतो. सो हे असतं की कितीही लेंथ असो किंवा काहीही असो, तुम्ही तुमचं बेस्ट द्या. ऑडिशन्सचा आता विषय निघाला, तर ऑडिशन्स बद्दल मुला मुलींच्या मनात बरेच संभ्रम म्हणायला हरकत नाही, बरेच संभ्रम आहेत. असं असतं ऑडिशन, तसं असतं ऑडिशन. सो ऑडिशनची बेस्ट पद्धत तू म्हणशील तर ती कुठली? ऑनलाईन ऑडिशन आपण बरेच देत असतो किंवा आपल्याला बघायला भेटतात, मग ती प्रत्यक्षदर्शी ऑडिशन व्यवस्थित दिले जातील किंवा मग ऑडिशन ऑनलाईन दिले जातील, तर ते तुला काय वाटतं की ह्या दोन्हीपैकी कोणतं योग्य आणि कोणतं जास्त प्रेफर केलं जाईल किंवा केलं जावं लोकांकडून? तसं ऍक्च्युली आता कंडिशन पण तशी आहे कोरोनामुळे, त्यामुळे ते ऍक्च्युली प्लॅटफॉर्म बदललाय. म्हणजे फिजिकली तुम्ही ऑडिशन नाही देऊ शकत, ऑनलाईन देऊ शकता. मग ऑनलाईन मध्ये तुम्हाला एवा अंदाज येत नाही की किती तुम्ही करू शकता किंवा काय तुम्ही तुमची हाईट किती आहे, कारण की पोर्शन इथपर्यंत असतो. काही शूट करताना हाफ बॉडी असते, तुमची हाईट किती आहे हे सगळंच तिथं मेजर नाही करता येत ऑनलाईन मध्ये. फिजिकली जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल तुमच्या समोर माणूस उभा असतो, तो काय करू शकतो, त्याचा कॉन्फिडन्स लेवल काय आहे हे तुम्हाला त्याच्या फिजिकॅलिटी बघूनच कळतं. तोपर्यंत लक्षात येत नाही, तुम्ही जज करू शकत नाही ऑनलाईन मध्ये. म्हणजे ऍटलीस्ट तुमच्या ऍक्ट एक बॉटम लाईन आहे की तुम्ही ऍक्ट बघून ठरवू शकता, पण अगदीच फिजिकल जाऊन ऑडिशन देणं तो इम्पॅक्ट आणि ऑनलाईन इम्पॅक्ट हा डिफरन्स पडतो. पण ऑनलाईन म्हणजे ऑडिशन्स बद्दल जर मला सांगायचं झालं ना, तर मी प्रचंड ऑडिशन्स दिले. म्हणजे अगदी रिजेक्शन पण खूप अंदाजच नाही, रिजेक्शन पण खूप सहन करायला लागतं. आणि काही लोकांचं असतं असं की आता चला आता ऑडिशन दिला तर आता आपल्याला भेटणार म्हणजे भेटणार, तर असं काही नसतं. ऑडिशन बरेच ऑडिशन द्यावे लागतात, बरेच रिजेक्शन सहन करायला लागतात, आणि याच्यातूनच तुम्ही जाता तेव्हा कुठं तुम्ही कलाकार होता, त्याशिवाय तुम्ही होऊच शकत नाही. मला असं वाटतं तुमच्यात ते जो पण कमी तुम्हाला दिसत नाही, तुमच्यातला प्लस पॉईंट दिसत नाही, तो तुम्ही पुढे जाणं अवघड आहे. आणि तुम्ही जरी गेलात तरी तुम्ही सो आहात, तुम्ही बेस्ट नाही होऊ शकत. सो दिस इज मेन अँड इम्पॉर्टंट पॉइंट फॉर एव्हरीवन, ज्यांना ह्या क्षेत्रात यायचंय, ज्यांना या क्षेत्रात काम करायचंय, त्या सगळ्यांसाठीच आहे हे. आणि अजून एक महाराष्ट्र टाइम्सची तुझी मुलाखत घेतली, ते कसं म्हणजे ते कसं जुळून आलं कसं आणि काय त्याच्याबद्दल मला जरा, मी खूप एक्सायटेड आहे विचारायसाठी. कौतुकांचा वर्षाव माझ्यावरती होत होता. मुलगी झाल्यावर माझं सप्टेंबर पासून सुरू झालेलं ट्रॅक. खूप जवळचे लोक, रिलेटिव्ह, मित्र वगैरे हे सगळे कौतुक करायचे की स्वप्नील खरंच खूप छान करतोय किंवा काय काय काय. पण मला असं काय वाटायचं की ते प्रेमापोटी मला बोलतायत की त्याला हट करायचं नसतं ना की बाबा हा छान करतोय, छान करतोय असं तसं. पण महाराष्ट्र टाइम्स मध्ये जेव्हा आर्टिकल छापून आलं तेव्हा मी म्हणजे कन्फर्मेशन झालं की यार मी जे काही करतोय ना ते कदाचित चांगलं होत असावं, नाहीतर एवढं वर्तमानपत्राने तुमची दखल घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तुझ्याबरोबर अजूनही कलाकार होते? हो, अजूनही कलाकार होते, आर्टिकल्स. हो हो अगदी. पण त्यांचा मेन मोटो काय होता की जे आता ह्यामध्ये करिअर करू इच्छितात, नवीन जी मुलं आहेत ऍक्टिंग करायची ज्यांना, तर त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय असतो की तुम्हाला मुंबईमध्ये गेल्याशिवाय करिअर पण महाराष्ट्र टाइम्सने तो आर्टिकल छापण्यामागचा हाच हेतू होता की तुम्ही कुठेही असा जगाच्या पाठीवर किंवा महाराष्ट्रात कुठेही असा, तुमचं जर योग्य टॅलेंट असेल किंवा तुमचं कष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्ही कुठेही असा तुमच्यापर्यंत ती संधी येते, चालून येते. आणि हे खरंच आहे. म्हणजे कोरोना नंतर सगळ्या सिरियल्स इकडे शिफ्ट झाल्या. म्हणजे आता नाही म्हणलं तर सातारमध्ये 4-5 सिरियल तरी सुरू आहेतच, कोल्हापूरमध्ये असतील. सो स्थानिक कलाकारांना ह्यामुळे वाव मिळाला, स्थानिक कलाकारांना मोठे मोठे रोल्स मिळायला लागले. सो महाराष्ट्र टाइम्सनी ती दखल घेतली. म्हणजे ऍक्च्युली मी नंतर म्हणजे ज्यांनी मला सिलेक्ट केलं मुलगी झाली मध्ये, म्हणजे सुयोग सर असतील किंवा क्रिएटिव्ह जे हेड आहेत परेश सर, तर त्यांना मी सांगितलं की सर माझी अशी मुलाखत वगैरे घेतली. तर परेश सरांनी स्वतः सांगितलेलं की मलाच फोन आलेला ऍक्च्युली. मग मी तिघांचे नंबर दिलेले सातारमधल्या, पण त्यांनी तुला कॉल केला, आय डोंट नो वाय.
सो ही माझ्यासाठी पोचपावती मिळाली, म्हणजे काय म्हणतात ते कामाचं बक्षीस किंवा काय म्हणू आपण त्यांना. आनंद मला खूप झाला की यार खरंच आपण काहीतरी चांगलं. मलाही तो पेपर बघून खूप आनंद झाला. म्हटलं चला म्हटलं आपल्या साताऱ्यात आहेत म्हणजे नितीश चव्हाण, माधुरी पवार नंतर कोणीतरी आहे. आणि आय थिंक तुझ्या बरोबर तो लहान मुलगा, त्याचं नाव काय, नाव विसरलो, विवान का काहीतरी असं नाव त्याचं पण होतं, देव माणूस. म्हणजे आपले कलाकार आहेत कुठेतरी झळकत आहेत. हे बघून खूप बरं वाटलं. आपल्याला तसंच म्हणजे कोरीपाटी पण छोटं प्रोडक्शन आहे, पण त्यांनी खूप वास्ट काम केलंय. मुंबईमध्ये बरेच त्यांना पुरस्कार मिळाले. नितीन पवार सरांचं कौतुकच आहे त्या गोष्टीसाठी. म्हणजे आपल्यातलेच लोक, आपल्याच मातीतली लोक आहेत ही. त्यामुळे मुंबईला जाऊनच करावं असं काही नाही. तुम्हाला जे काही करायचंय, काही क्रिएट करायचं, तुम्ही इथेही करू शकता आपल्यातलेच कलाकार घेऊन. म्हणजे अगदी मुंबईला जाऊन करिअर करण्यापेक्षा आता तुम्ही लोकांपर्यंत खूप इझिली पोहोचू शकता. म्हणजे आता युट्यूब चॅनल आहे, सोशल मीडिया आहे. तुम्ही काय व्हिडिओ क्रिएटर असाल तर युट्यूबवरती तुमचे काय जी क्रिएटिव्हिटी आहे ते तुम्ही शेअर करू शकता. लोक ऍप्रिशिएट करतात. आज भरपूर असे लोक आहेत जे तिथं फेमस झालेत आणि त्यानंतर त्यांना ह्यामध्ये संधी मिळाली. सो तुमचं नाणं खणखणीत असेल तर मला वाटतं संधी मिळायला जास्त आवड नाही. फक्त स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा आणि सातत्य ठेवा कामामध्ये, बस. सुरुवातीलाच खरं विचारायचं होतं, आई वडिलांचं काय रिॲक्शन होतं हे सगळं झाल्यानंतर? त्यांना असं वाटतच असेल ना की इट्स लाईक अ ड्रीम, म्हणजे खरंच होतंय काय आपल्या मुलासोबत, एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळाला. काय होतं त्यांचं रिॲक्शन? एक असतं ना की आई वडिलांच्या नजरेमध्ये त्या मुलाबद्दलचं ते डोळ्यांमध्ये अभिमान असणं, टीव्हीवरती बघताना किंवा कुतूहल जे असतं की हा माझा मुलगा आहे, तर तो आनंद बघताना मला खरंच भारावून यायचं की यार म्हणजे आपण काय आयुष्याचं सोनं झालं की तेच प्रत्येक मुलाला तेच अपेक्षित असतं की आपल्या कष्टाला इतकं काहीतरी मिळावं की आपल्या आई बापांच्या डोळ्यामध्ये एक अभिमान आपल्याबद्दलचा दिसावा. तर ते मला मिळालं आणि मला असं वाटलं की बस माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. पण ह्यात गमतीशीर असं आहे की माझे मम्मी पप्पा म्हणजे आई बाबा खूप प्रेक्षक म्हणून खूप उत्तम आहेत. म्हणजे एखादा सीन जर नाही आवडला तर माझे बाबा काही कॉम्प्लिमेंट म्हणजे काही बोलतच नाही. आणि जर एखादा सीन त्यांना खरंच खूप चांगला वाटला तर ते आवर्जून पाठ थोपडतात. आईच्या बाबतीत खूप इंटरेस्टिंग आहे की आईला इन अँड आउट माहित असतं मुलाबद्दल आपल्या, बरोबर. कारण की तिनं आपल्याला जास्त 9 महिने म्हणजे सगळ्यांपेक्षा जास्त असतं. सो तिला माहिती, ती कधी कधी सीन बघताना सीन बघून झाला किंवा एपिसोड संपला, स्वप्नील इथे तू घाबरलेलास ना, आणि ते तसंच असायचं, मी घाबरलेलो असायचं. मग ते तिला कळतं की इथे तू चांगला दिलायस, इथे तू घाबरलेला होतास, इथे तुला अजून द्यायला पाहिजे होता. सो ती जाणकार आहे. आणि मग म्हणून मला असं वाटतं म्हणजे मी आजकाल कुठलेही जर व्हिडिओ नवीन किंवा काय आलं की मी पहिले तिला दाखवतो, आई तुला हे आवडलं का? मग ते तिला आवडलं की मग म्हणायचं की हा कदाचित चांगलं असं. सो एक प्रेक्षक म्हणून ते चांगले आहेत आणि सपोर्टिव्ह पण खूप आहेत आता. म्हणजे आधी सपोर्ट कारण की कसं असतं नोकरी आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतर मग जेव्हा लोक डायरेक्ट याच्याकडे बघायला जातात की या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघतात, त्यावेळेला आई वडिलांना खूप भीती वाटते की यार कसं व्हायचं माझं मुलाचं. कारण की हे सगळं खूप वेगळं आहे, वेगळंच विश्वच वेगळं आहे. आपल्या सगळ्या लोकांच्या नजरेच्या पलीकडचं आहे, आपण कधी बघत नाही या सगळ्या गोष्टी. त्यामुळं की त्यांना एक भीती असतेच, प्रत्येक पालकाला असते. पण तुझ्या आई वडिलांनी तुला सपोर्ट केलं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे. आणि ही करणं खरंच गरजेचं आहे. कारण की काही पॅरेंट्सचा विश्वास नसतो मुलांवरती, काय करतोय इकडे तिकडे जातोय, किती पैसे मिळतायत, हा पहिला प्रश्न असतो. आणि त्याच्यातून म्हणजे तू सर्वाइव्ह करून तू इथपर्यंत पोहोचलास, खरंच तुझं खूप कौतुक. म्हणजे अगदी म्हणजे ते एक असते ना उणीव की आई वडिलांचा सपोर्ट नसेल तर काय, मग ते एक सतत विचार येत राहतो. मग आपण कुठल्याही कामामध्ये म्हणजे कुठल्याही क्षेत्र निवडलं असेल ना तर ते आपल्याला टोचत राहते की यार आपल्या आई वडीलच सॅटिस्फाईड नाही तर आपण किती देऊ शकतो किंवा काय करू शकतो, की करू शकेन की नाही किंवा काय असं तसं. पण आता माझे आई वडील मला सपोर्ट करतायत ना, तो एक काय म्हणतात ते आधार असतो जो की हा तू कर, आम्ही पिलर. मग आपल्या मागं कोणी तर आहे आपल्याला सपोर्ट करायला. बरोबर, जोपर्यंत घरचे करत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत. आणि शेवटी फिरून तिथंच येतं. जर आपल्या घरचे जर आपल्या सोबत उभे असतील तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठलंही युद्ध असो तुम्ही जिंकू शकता. पण जर घरचेच सपोर्टिव्ह नसतील किंवा नसेल आपल्यासोबत तर ती खंत वाटत राहते आणि आपण ते बेस्ट नाही देऊ शकत आपल्या कुठल्याही कामामध्ये. सो ते खूप चांगलं झालं की माझे आई वडील सपोर्ट करतात. सो मी
खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करू शकतो, स्वतः इम्प्रूव्ह करू शकतो. आता म्हणजे रिहर्सल अगदी मी घरात करतो किंवा अशा अशा गोष्टी आज व्हिडिओज पण बनवत असतो. हो, व्हिडिओज वगैरे सोशल मीडियावरती पण बराच ऍक्टिव्ह असतोस तू. हा, मला आवडतं म्हणजे हा. सगळ्या गोष्टींमध्ये नाही, आणि स्वतः- छान असतात तुझे हा. व्हिडिओ, खरंच छान असतात. अगदीच, अगदीच. म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह असतं, हा. वेगळं काहीतरी म्हणजे असतं. मला ते आवडतं स्वतःला दुसऱ्या गोष्टींमध्ये तपासून बघायला की मी हे करू शकतो का, हे करू शकतो का वगैरे, ह्या सगळ्या ह्या गोष्टी गोष्टी खरंच खूप अवघड आहेत, कारण सगळ्यांना जमतात असं नाही. त्याच्या मागे पण थोडंसं म्हणजे पॅशन असावं लागतं. सगळ्यांच्या मध्ये असतं असं होत नाही. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. you. पुन्हा भेटूच. थँक्यू मुक्तागिरी न्यूज चॅनल मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवख्या पाहुण्यासोबत. तोपर्यंत नमस्कार. कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणित सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य. 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय. शेतीची व्यवस्था आता झाली खास. कृषी टेकची उत्पादने एकदम झकास.